आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। भारतीय संगीत सृष्टीमधील ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची तब्येत बिघडली आहे। त्यांना मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आलेली आहे। आशा भोसले यांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सध्या त्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला होता, म्हणूनच त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आता डॉक्टर नेमकी काय माहिती देतात, अधिकृतरित्या माध्यमांसमोर येऊन काय माहिती देतात हे पाहायचं आहे। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असं कळतंय। आशा भोसले यांची तब्येत बिघडलेली आहे, त्यांना मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तसंच आशिष शेलार हे सुद्धा ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल झाले असं कळतंय। मंत्री आणि नेते आशिष शेलार हे सध्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। ते कुटुंबियांची सुद्धा भेट घेतील आणि माहिती जाणून घेतील। आणि या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घ्यात ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेरून विशाल पाटील हे जोडले गेलेले आहेत। विशाल, आशा भोसले यांच्या प्रकृतीच्या संदर्भात नेमकी काय अपडेट आहे, कारण आशिष शेलार सुद्धा तिथे पोहोचले। ऋतुजा, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय आणि त्याच अनुषंगानं त्यांचे चाहते त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी याच्यासाठी प्रार्थना एकीकडे करतायत, तर दुसरीकडे आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी कालच स्पष्ट केलेलं आहे की आशा भोसले यांना छातीचा संसर्ग झालेला आणि अशक्तपणा असल्या कारणांमुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। डॉक्टरांकडनं इतर कोणालाही भेटायला हे सध्या सांगितलेलं नाही आहे, कारण का इतर काही लोक जर त्या ठिकाणी आले तर इन्फेक्शन होऊ शकतं। त्या अनुषंगानं फक्त घरातील मोजक्याच आणि जवळच्याच व्यक्तींना रुग्णालयात सद्यस्थितीला जे आहे हे सोडलं जातं आहे। मात्र ब्रीच कँडी हॉस्पिटलकडनं कुठच्याही प्रकारे अधिकृत मेडिकल बुलेटिन हे अद्याप त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत काढलेलं नाही आहे। मात्र आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांच्याकडनं कालच स्पष्ट करण्यात आलेलं आहे की त्यांना छातीचा संसर्ग आणि अशक्तपणा असल्या कारणांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। मंत्री आशिष शेलार हे या ठिकाणी भेटून गेलेले आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आशा भोसले यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी याच्यासाठी देशभरातनं चाहते जे आहेत हे एकीकडे प्रार्थना करतायत, तर दुसरीकडे त्यांच्यावरती ICUमध्ये उपचार सुरू असल्याची माहितीसुद्धा कळते। त्यामुळे अद्यापही मेडिकल बुलेटिन जे आहे हे ब्रीच कँडी रुग्णालयातनं आलेलं नाही आहे। आज एक साधारणतः 10 ते 12 वाजेपर्यंतच्या दरम्यान मेडिकल बुलेटिन निघू शकतं अशा पद्धतीची एक शक्यता जी आहे ही वर्तवली जाते। मात्र आशा भोसले यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती कळते आणि त्यांच्यावरती सद्यस्थितीला उपचार सुरू आहेत। ऋतुजा, बरोबर। आणि आज मेडिकल बुलेटिन मधून काही माहिती दिली जाते का हे आपल्याला पाहायचं आहे। विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी एक पोस्ट शेअर केलेली आहे। माझ्या आजी आशा भोसले यांना थकवा जाणवल्यामुळे आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे असं आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय। हे पूर्णतः कौटुंबिक बाब असून सर्वांनी त्याचा आदर राखावा ही नम्र विनंती। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लवकरच सुधारेल असा आम्हाला विश्वास आहे, असंही जनाई हिनं म्हटलेलं आहे।